यम संन्यासमिति प्राहुर्योगन्तं विद्धि पांडव नैह संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन। हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हटले जाते त्यालाच तू योग असे समज, कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही। म्हणजे संन्यासी आणि योगी एकरूपच आहेत। या श्लोकामध्ये संन्यासी आणि योगी एकरूपच आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे। आणि संकल्प विकल्प ज्याचे मोडलेले असतात, संकल्प विकल्पाचा साध्या भाषेतला अर्थ त्यांनी सांगितला आहे, हवे नको पण मला हे हवं आहे, मला ते नको आहे। म्हणजे एखादी अनुकूल गोष्ट जर मला मिळाली तर मला खूप आवडते, वा वा किती छान आहे, किती छान आहे, ही मला पाहिजेच। आणि एखादी वाईट मला न आवडणारी गोष्ट, प्रतिकूल आहे माझ्यासाठी, ती मला आवडत नाही आहे, तर कधी एकदा मी त्याचा त्याग करेल, माझ्या डोळ्यापुढे सुद्धा नको। म्हणजे माणसं असतील म्हणा, एखादी वस्तू असेल, मग एखादी घटना असेल, म्हणजे त्यांनी असं सांगितलं अनुकूल आणि प्रतिकूल त्याच्याही पलीकडे गेलेला असतो हा ध्यानयोगी। म्हणजे त्याचं हवे नको पण जितकं कमी झालेलं आहे, म्हणजे नाहीच त्याच्याकडे, तितका तो माणूस योगी पदाला आरूढ होतो। मग ज्ञानेश्वर महाराजही इथे म्हणतात की जेथ संन्यासीला संकल्पू तुटे तेथेची योगाचे सार भेटे। की ज्याचा संकल्प गेलेलाच आहे, की त्याच्या मनामध्ये संकल्पही येत नाही, विकल्पही येत नाही, जे काही समोर आहे त्याचं तो स्वागतच करतो। मग ती वस्तू असेल, ती घटना असेल, ती काही खाण्याचं असेल किंवा काहीही म्हणा तुम्ही, पण त्याचं तो स्वागतच करतो। अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, सगळं काही त्याचं तो स्वागत करतो। त्याच्याबद्दल तो हवे नको पण त्याच्याकडे काहीही नसतं। धर्मशास्त्राने संन्यासाश्रम सर्वश्रेष्ठ मानलेला आहे। आता बरंच अवघड इथे यांनी दिलं आहे, आपण सोपंच बघूया की कर्माचे मूळ असलेला संकल्प नष्ट करणं, हेच संकल्पाचा त्याग, हाच योग असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला। आणि निष्काम कर्मयोग म्हणजे ध्यानयोगाचं बहिरंग साधन झालं, ते आपण पाहिलं। त्यामुळे यावत जीव कर्म करावे लागेलच, कर्म सोडता येणारच नाही। कर्माला सीमारेषा नाही का अशी शंका निर्माण होते। त्याचे उत्तर असे की जोपर्यंत योगारूढ अवस्था किंवा ज्ञानाची परिपक्व अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म हे केलेच पाहिजे। तिसऱ्या अध्यायात पाहिलं आपण की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, की एक क्षण सुद्धा आपण कर्माशिवाय राहू शकत नाही। नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण सुद्धा आपण कर्माशिवाय राहू शकत नाही, कर्म हे तर करावंच लागतं। मग योगारूढ झाल्यावर कर्माचा संपूर्ण उपशम होतो, तेव्हा मात्र कर्म संपून जातं, जो योगी असतो तो, त्याच्यासाठी म्हणून। आणि मग योगारूढ अवस्था ही कशी असते तर आता भगवंत सांगतात तिसऱ्या श्लोकामध्ये, आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। की आरुरुक्षोर्मुनेर्योगम, समत्व बुद्धिरूपी योगावर आरूढ होण्याची इच्छा ज्याच्याकडे असते तो मननशील असतो। तो पुरुष कसा असतो, मननशील असतो, आणि त्याला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म हे सांगितलेलं आहे साधन। आणि योगारूढ झाल्यानंतर त्या योगारूढ पुरुषाला सर्व संकल्पाचा अभावच कल्याणाचे साधन सांगितले आहे। आरुरुक्षोर्मुनेर्योगम कर्म कारणम उच्यते, म्हणजे सुरुवातीला त्याला योगारूढ होण्यासाठी म्हणून कर्म हे आवश्यक आहे, निष्काम कर्म। आणि योगारूढ झाल्यानंतर मात्र संकल्पाचा त्याग हा आपोआपच त्याच्याकडून घडतो, आणि संकल्पाचा अभावच आहे त्याच्याकडे, आणि तोच त्याच्या कल्याणाचं साधन सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी दोन प्रधान साधने सांगितलेली आहेत, फलत्याग आणि शमदम। ही जी षट संपत्ती आहे ती आता पुढे आपण पाहू। शमदम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, उपरती, या 6 गोष्टी योगासाठी आवश्यक असतात। शमदमादी संपत्ती असं त्याला म्हणतात, दैवी संपत्ती।
मग योगारूढ झाल्यानंतर शमाचा उपयोग होतो. म्हणजे कर्मफल त्याग केल्यानंतर मनुष्य आपोआपच योगी होतो आणि ज्यावेळी तो योगारूढ होतो आणि योगी संज्ञेला प्राप्त होतो त्यावेळी मात्र त्याला शम हे साधन होते. आता त्या शमाचा अर्थ आपण बघू. शम दम काय अर्थ आहे त्याचा. चार साधनं सांगितलेली आहेत. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला आम्ही जेव्हा एकनाथ महाराजांचा वगैरे अभ्यास केलेला होता तेव्हा साधन करताना जसे चौरंगाचे 4 पाय असतात ना तसं साधन चतुष्टय त्याला म्हणतात. साधन चतुष्टय म्हणजे 4 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. शम दम आणि मुमुक्षुत्व आणि अजून काहीतरी संतसंग अशा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यामधलं आपण आधी ही शमदमाची संपत्ती जी योग्यासाठी आवश्यक असते, योगी होण्यासाठी म्हणून ह्या 6 गोष्टी आवश्यक असतात. तर त्याचं आपण आधी सगळं हे बघूया, व्याख्या त्याच्या बघूया, कळेल आपल्याला शम म्हणजे काय. तर एकंदर जे सर्व विषय आहेत त्यांच्या ठिकाणचे दोष, आता आपल्याला कुठलीही गोष्ट बघितली की त्याच्यातली दोष आधी दिसतात की हे कसं वाईट आहे, हे कसं बिनकामाचं आहे, असं आपली दोषदृष्टी आपल्याकडे असते. तर त्यांनी सांगितलं की वारंवार आपले लक्ष जो प्रत्यगात्मा आहे त्यावर मनाची एकाग्रता सतत करणे, म्हणजे दोष ध्यानामध्ये आणायचेच नाही आणि याच्यामध्ये फक्त एक आत्मा आहे असं बघायचं. म्हणजे मनाचा संयम, त्याला शम असं म्हटलेलं आहे. मनाचे लक्ष विषयांवर न जाता आत्म्यावर एकाग्र होणे याला शम असं म्हणतात. छान व्याख्या आहे. म्हणजे आतापर्यंत मला माहीत होतं की दम म्हणजे इंद्रियांचा संयम आणि शम म्हणजे मनाचा संयम, एवढं मला माहीत होतं. आता इथे त्यांनी अजून पुढे जाऊन सांगितलं आहे की मनाचं लक्ष विषयांवर न जाता आत्म्यावर एकाग्र होणं याला शम असं म्हणतात. शम. आता दम म्हणजे काय. चित्त विषयांकडे जेव्हा धावेल तेव्हा त्याला तेथून परतवून विषयातील दोषदृष्टी ध्यानी आणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना आपापल्या गोलकात पुन्हा स्थापन करणे याला दम म्हणतात. आपण पूर्वी म्हणायचो बघा, आपली आई पण आपल्याला दम धर, एखादी गोष्ट जर आपण मागितली तर म्हणायची की दम धर, थोड्या वेळाने देते, दम धर. मग ते तो दम म्हणजे काय, तो दम म्हणजे इंद्रियांवर संयम, की मला आत्ताच्या आत्ता ती गोष्ट मिळालीच पाहिजे अशी जी हे असते. तर त्याचं दमन करणं, त्या वृत्तीचं दमन करणं, त्या इंद्रियाला थोपवून धरणं म्हणजे दम असं सांगितलेलं आहे. म्हणजे चित्त विषयांकडे धावतंच आपलं, तर त्याला ओढून आणायचं आणि त्याला त्याच्यातल्या दोष दाखवायचे त्या विषयातले, की हा विषय कसा वाईट आहे, हा कसा क्षणिक आहे, हे सगळी दोषदृष्टी याला म्हणतात. आणि मग ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ह्यांना खेचून आणायचं आणि त्यांना पुन्हा आपल्या गोलकामध्ये स्थापन करायचं, त्याला दम म्हणतात. म्हणजे शम झालं, दम झालं. आता उपरती ही षट संपत्ती योग्याकडे असते, त्या 6 गोष्टी आपण बघतोय. उपरती म्हणजे काय, मनाच्या वृत्तीने बाह्य वस्तूचे ग्रहण न करणे याला उत्तम उपरती असे म्हणतात. मनाच्या वृत्तीने बाह्य वस्तूचे ग्रहण न करणे याला उपरती असे म्हणतात. तर सुरुवातीला ऐकून घ्या, हळूहळू कळेल. त्याच्या पुढे आहे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, तर प्रारब्धानुसार जी दुःखे प्राप्त होतात त्यांचा यत्किंचितही प्रतिकार न करता, म्हणजे माझ्याच वाट्याला का बरं आलं हे, आणि मीच का दिसले देवाला, असं आपण सारखं म्हणत असतो एखादी गोष्ट. आता हे सगळं योग्याच्या बाबतीतलं आहे, पण मी आपलं समजावं म्हणून थोडं सोपं सांगते की जे काय प्रारब्ध आलेलं आहे, प्रारब्धानुसार जे काय सुख आलं आहे, जे काय दुःख आलं आहे, त्याचा प्रतिकार न करता, त्याबद्दल चिंता न वाटू देता आणि दुःखाचा उद्गारही न काढता, हेच आत्ता मी म्हटलं तसं की का बरं माझ्या वाट्याला हे आलं आहे, असा दुःखाचा उद्गारही न काढता ती दुःखे सहन करणे याला तितिक्षा असं म्हणतात. तांस्तितिक्षस्व भारत असं सांगितलं होतं अर्जुनाला भगवंतानी की तितिक्षा धर.
मग ती तितिक्षा म्हणजे ही आहे की कुठलंही दुःख माझ्या वाट्याला आलं तरीसुद्धा त्याच्याबद्दल दुःखाचा उद्गारही काढायचा नाही, त्याच्याबद्दल चिंताही वाटू द्यायची नाही आणि त्याचा प्रतिकारही करायचा नाही. जे आलं ते येऊ दे, ते भोगून मला संपवायचं आहे, त्याला तितिक्षा असं म्हटलेलं आहे. आणि आता त्याच्यानंतरचं आहे श्रद्धा. श्रद्धा कशाला म्हणतात तर शास्त्र आणि गुरु यांचा जो उपदेश आहे, शास्त्रामध्ये जे आपण वाचतो, गुरु जे आपल्याला उपदेश करतात तो अगदी खरा आहे. तत्तोतंत तंतोतंत जे मला त्यांनी सांगितलं आहे ते अगदी वाक्य न वाक्य खरं आहे असं हा योगी समजतो बरं का. योग्याची लक्षणं ती सगळी हा योगी असं समजतो आणि मग त्याची मनाची निश्चित वृत्ती झालेली असते की हे यांनी जे सांगितलेलं आहे ते अगदी खरं आहे आणि त्याच्या योगानेच आत्मवस्तूचा लाभ घडतो. गुरु आणि शास्त्र जे जे काही सांगतात ते अगदी खरं आहे आणि त्याच्यामुळेच मला आत्मवस्तूचा लाभ होणार आहे, हे ज्याच्या मनाने पक्क घेतलेलं असतं त्याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धा ठेवा म्हणतो ना आपण. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञान मिळतं. ज्याच्याकडे श्रद्धा नसेल त्यालाही ज्ञान मिळत नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, साधं सुधं ज्ञान नाही, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग ज्याच्याकडे श्रद्धा असेल त्यालाच ते आत्मज्ञान मिळतं. आणि आता शेवटची गोष्ट जी आहे ती आहे समाधान. मग समाधान म्हणजे काय तर आपल्या बुद्धीला शुद्ध ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नेहमी स्थापन करीत असणे, याला समाधान म्हणतो. साध्या गोष्टी आपण काही चित्ताचे लाड पुरवले की आपण समाधान म्हणतो पूर्वी, वा वा मला ही गोष्ट मिळाली, मला अतिशय समाधान वाटलं. तर ते समाधान व्यवहारातलं झालं. पण हे पारमार्थिक समाधान त्यांनी काय म्हटलं आहे की माझ्या बुद्धीला शुद्ध ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नेहमी स्थापन करणं. म्हणजे माझ्या बुद्धीनेच घेतलेलं आहे की परमात्मा आहे म्हणजे आहे आणि तो माझ्यामध्ये वास करतोय, तो सगळ्यांमध्ये वास करतोय, या चराचरामध्ये आहे तो, त्याच्याशिवाय काहीही नाही आहे, तोच एक खरा आहे असं जेव्हा माझी बुद्धी ठरवते, बुद्धी निश्चय करते ना, निश्चयात्मिका बुद्धी तिला म्हणतात की अजिबात ढळत नाही ती बुद्धी, जरासुद्धा इकडे तिकडे होत नाही, तिचा निश्चय पूर्णपणे झालेला असतो त्या परमात्म वस्तूविषयी आणि म्हणून त्याला समाधान असं म्हटलेलं आहे. म्हणजे आणि मग पुढचं आहे मुमुक्षुता. अज्ञानामुळे उत्पन्न झालेले देहापासून अहंकारापर्यंतचे सर्व पाश नष्ट झाले पाहिजे. साक्षात्कार झाल्यानंतर अज्ञानही नष्ट होतं, अहंकार नष्ट होतो आणि त्या पाशातून मुक्त व्हायला पाहिजे असं ज्याला वाटतं, अशी जी इच्छा असते त्याला मुमुक्षुता असे म्हणतात. मोक्षाची इच्छा. मग मोक्षाची इच्छा म्हणजे काय की अज्ञानापासून उत्पन्न झालेले देहापासून अहंकारापर्यंतचे सर्व पाश ब्रह्म आणि आत्मा कसा एक आहे याचा साक्षात्कार करून नष्ट करावेत आणि त्या पाशातून पूर्णपणे मुक्त व्हावे अशी जी इच्छा आहे तिला मुमुक्षुता असे म्हणतात. मुमुक्षू. दासबोधामध्ये पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ज्यांनी दासबोधाचा अभ्यास केला त्यांना माहिती असेल की काय सांगितलं आहे. सिद्ध, साधक, आधी मुमुक्षू, मला वाटतं मुमुक्षू, मग नंतर साधक, मग नंतर सिद्ध आणि त्याच्या आधी पहिला एक कोणीतरी आहे. अशा 4 पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की मोक्षापर्यंत जाणं किती अवघड असतं. मोक्षाची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होणं हे पण खूप अवघड असतं. आता मोक्षाचे पण प्रकार त्यांनी सांगितले आहे की मंद मुमुक्षुता असते, तीव्र मुमुक्षुता असते. मग ही मुमुक्षुता मंद मध्यम स्वरूपाची असली तरीसुद्धा सद्गुरूंच्या प्रसादाने, वैराग्याने आणि शम, दम इत्यादी षड्गुण संपत्तीच्या सहाय्याने ती मुमुक्षुता तीव्र झाली म्हणजे आपले फळ म्हणजे मोक्ष देऊ शकते. म्हणजे ही मुमुक्षुता थोडी जरी मनामध्ये निर्माण झाली आपल्या तरीसुद्धा पुढे जाऊ शकतो आपण. मग ज्या साधकाच्या ठिकाणी वैराग्य आहे, मुमुक्षुत्व आहे, त्याच साधकाच्या ठिकाणी शम, दम आणि इत्यादी बाकीचे गुण फलदायी होतात.
मुमुक्षुत्व ही पहिली पायरी आहे, ती एकदा आपल्या मनामध्ये आली म्हणजे योग्याकडे ते मुमुक्षुत्व असतं. आणि म्हणून त्याच्याकडे शम, दम, काय आपण बघितलं अजून, तितिक्षा, उपरती, नंतर श्रद्धा आणि समाधान, ही षट संपत्ती त्याच्याकडे योग्याकडे आपोआपच येते. असं हे आहे. अतिशय अवघड आहे. ज्या साधकाच्या ठिकाणी हे वैराग्य आणि मुमुक्षुत्व तीव्र नसेल त्या साधकाच्या ठिकाणचे शमदमादी इतर गुण मृगजळातील पाण्याप्रमाणे केवळ आभास मात्र असतात. म्हणजे मुमुक्षुता हा गुण पक्का पाहिजे, तीव्र पाहिजे. ते साधं असेल. म्हणतो आपण महाराज. एक म्हातारी होती म्हणे, आणि ती नेहमी म्हणायची की काय मला यमराजा ये रे आणि मला घेऊन जा रे, असं ती म्हणायची. आणि लाकडाची मोळी घेऊन काय काम करायची शेतामध्ये, तर ती लाकडाची मोळी तिने एक दिवशी बांधली म्हाताऱ्या बाईनी त्या, आणि बसली डोक्याला हात लावून आणि म्हणाली, काय रे यमराजा तू येत नाही, ये पटकन आणि मला घेऊन जा. तर यमराज आले म्हणे. यमराज आले म्हणाले, तर तिने बघितलं, अरे तुम्ही का आले? म्हणजे तू बोलवलं ना मला आत्ता आजीबाई, तूच मला म्हणाली ना की ये बाबा यमराजा आणि मला घेऊन जा, मी तुला न्यायला आलोय. नाही म्हणे, मी तुला त्याच्यासाठी नाही बोलवलं, ही लाकडाची मोळी मला उचलवत नाही आहे, ही माझ्या डोक्यावर ठेवून दे म्हणून मी तुला बोलवलं. म्हणजे आपण जे बोलत असतो ते काही मनापासून बोलत नसतो, ते सगळं वरवरचं असतं. पण यांनी इथे मुमुक्षुता कशी सांगितली आहे की तीव्र मुमुक्षुता आपल्याकडे पाहिजे, त्या योग्याकडे ती असते. आणि म्हणून त्याच्याकडे शमदमादी इतर गुण असतात. नाहीतर आपल्याकडचे शमदमादी हे गुण कसे असतात? मृगजळाप्रमाणे. मृगजळ खोटं असतं ना, मृगजळ कुठे खरं असतं? आभास मात्र, म्हणजे खोटं असतं. मग इंद्रियांपासून प्राप्त झालेले समाधान हे क्षणिक असते. म्हणजे मी आत्ता श्रीखंड खाल्लं आणि माझ्या जिभेला अतिशय चांगलं लागलं, मला आनंद झाला, पण मग तो माझा कायम आनंद राहील का? टिकून नाही राहणार. तो आनंद 10 मिनिटातच विरघळून जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी मला श्रीखंड खावंसं वाटतं. म्हणजे इंद्रियांच्या संयोगाने मिळणारे समाधान जे असतं ना, ते क्षणिक असतं, तात्पुरतं असतं, ते टिकणारं नसतं, ते अनित्य असतं. आणि म्हणून शमदमादी संपत्ती सांगून झाली. भगवंत आपल्याला सांगतात की योगारूढ होण्यासाठी म्हणून फलाकांक्षा विरहित कर्म हे साधन होय. आणि मनुष्य एकदा योगारूढ झाला की त्याला शम उपयोगी पडतो. शम म्हणजे पाहिलं आपण मनावरचा संयम, की मनामध्ये मनाचं लक्ष विषयांवर न जाता आत्म्यावरच राहतं, त्याला शम म्हटलेलं आहे. मग तो शम त्याला उपयोगी पडतो जेव्हा तो योगारूढ होतो. म्हणजे इंद्रिये बहिर्मुख करायची नाहीत, बहिर्मुख होऊ द्यायची नाही, म्हणजे बाहेर जाऊ द्यायचं नाही त्यांना, तर आतमध्ये वळवायचं. आणि चित्तवृत्तींना बाहेर जाऊ द्यायचं नाही, सगळं अंतरंगामध्ये वळवायचं. म्हणजे ज्याची बहिरंग साधना पूर्ण झाली आहे, यम नियम, आता ह्या अष्टांग योगाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, ह्या ज्याच्या पूर्ण झालेल्या आहेत तोच पुढे जाऊ शकतो. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ही साधना ज्याची पूर्ण झाली, म्हणजे या 5 गोष्टी, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ह्या 5 गोष्टी ज्याच्या पूर्ण झाल्या, मग आता तो धारणा, ध्यान आणि समाधीकडे जाणार आहे. या 3 गोष्टी नंतरच्या अतिशय महत्त्वाच्या, अतिशय अवघड. आणि मग तो त्या समाधीकडे जाणार आहे. त्याने अंतरंगाकडे आपले मन वळवायचे, त्याला शमदमादी संपत्ती लागते असे भगवंत सांगतात. शम साधनाची थोरवी सांगितलेली आहे की योगारूढ होण्यासाठी निष्काम कर्मयोग आणि योगारूढ झाल्यानंतर शम अशी 2 प्रधान साधने भगवंतांनी या श्लोकात आपल्याला सांगितलेली आहेत. मानवी जीवनाचा परमपुरुषार्थ मोक्ष हाच आहे. 4 पुरुषार्थ आपल्याला माहिती आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर मोक्ष हा अतिशय महत्त्वाचा पुरुषार्थ सांगितलेला आहे. मोक्ष म्हणजेच आत्मसाक्षात्कार. जीवात्मा अविनाशी असून तो परमात्म्याचाच अंश आहे. जीवात्मा म्हणजे आपण, म्हणजे आपला देह जातो, पण आपल्यातला जो जीवात्मा असतो तो राहतो, तो पुढे जातो.
मग हा जीवात्मा जो आहे हा अविनाशी आहे आणि हा परमात्म्याचाच अंश आहे. ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातनः. पुढे येईल आपल्याला 15व्या अध्यायामध्ये की तो माझाच अंश आहे आणि याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे आत्मसाक्षात्कार आहे की जीवात्मा हा माझाच अंश आहे आणि तो अविनाशी आहे. याचा साक्षात्कार ज्याला होतो तोच योगारूढ होतो आणि त्यासाठी ही शमदमादी संपत्ती धारण करावी लागते. ती धारण करण्यासाठी चित्तशुद्धी व्हावी लागते. त्या चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोग म्हणजे परत मागे जातो आपण. अशी एक एक पायरी करत करतच पुढे जावं लागतं. म्हणजे चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोग. मग योगारूढ होण्याची पात्रता अर्जुनाच्या ठायी निर्माण झालेली नव्हती आतापर्यंत, म्हणून त्याच्या मनामध्ये संशय आलेला होता आणि म्हणून भगवंतांनी त्याला कर्मयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे, निष्काम कर्मयोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि हा जो योगरूपी पर्वत आहे हे काय आहे तर हे मानवी जीवनाचं शिखर म्हटलेलं आहे. अतिशय उंच शिखर, किती उंच असतं ना, आणि तिथपर्यंत जायला आपल्याला किती, त्यासाठी निष्काम कर्म मार्गरूपी पायऱ्या चढण्याचा माणसाने कधी कंटाळा करू नये, कारण मग त्या पायऱ्या चढल्याशिवाय वरती शिखरावर जाताच येणार नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी या मार्गाचे वर्णन करताना म्हटले आहे की या प्रवासामध्ये अष्टांग योगातील यम नियम हा पायथा आहे. आता या यमनियमाच्या पण पुढे आपण व्याख्या बघू सगळ्या, की यमनियम हा पायथा आहे, आसन ही पायवाट आहे, प्राणायाम हा कडा आहे, प्राणायाम हा कडा आहे आणि त्याद्वारे योगरूपी डोंगराच्या मध्यावर येता येतं. प्राणायाम हे मधलं आहे, म्हणजे यम नियम आसन प्राणायाम हा चौथा आहे. आणि मग नंतर प्रत्याहार. प्रत्याहाराचा पण मागे अर्थ सांगितला होता का मी, की प्रत्याहार म्हणजे काय, की फक्त आहार म्हणजे फक्त आपण जो तोंडाने घेतो तो आहार नाही, तर आपल्या प्रत्येक इंद्रियाचा एक एक आहार असतो. कानाचं ऐकणं म्हणजे कानाचा आहार झाला, नाकाने श्वास घेणं म्हणजे नाकाचा आहार, डोळ्यांनी पाहणं म्हणजे डोळ्यांचा आहार, असं सगळं शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 इंद्रियांचे, 5 ज्ञानेंद्रियांचे आहार सांगितलेले आहेत. म्हणजे हा प्रत्याहार रूपी कडा, तुटलेला कडा, कडा हा किती अवघड असतो ना, असा सरळच्या सरळ असतो आणि मग तो कडा इतका निसरडा असतो की त्यावर बुद्धीचे पायही घसरू लागतात. म्हणजे हा जो योगारूढ होण्यासाठी जो योगी पुढे पुढे जातो, यम नियम आसन प्राणायाम करतो आणि मग प्रत्याहार रूपी कड्यावर जेव्हा तो जातो तेव्हा पडण्याची शक्यता असते, तिथून घसरून पडण्याची शक्यता असते. अशा वेळी त्याचा अभ्यास बळकट लागतो. अभ्यासाच्या बळाने मग तो काय करतो, वैराग्यरूपी नखी, म्हणजे ती घोरपड जी टाकतात ना त्या कड्यावर चढण्यासाठी म्हणून ती घोरपड चिकटवतात, मग तशी वैराग्यरूपी नखी कड्यावर घोरपडीसारखी चिकटवतो तो आणि मग प्राण आणि अपान या वायूंची वाहने लाभतात आणि त्यातून धारणेच्या प्रशस्त रस्त्यावरून ध्यानरूपी शिखरही मागे पडते आणि मग तिथे ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत याची त्याला साक्षात अनुभूती येते. असं हे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं वर्णन आहे. ज्ञानेश्वर माऊली स्वतः योगी होते, योगेश्वर होते ते, त्यामुळे मग त्यांनी केलेलं वर्णन हे अवघड असणारच आहे, आपल्याला काय कळण्यासारखं ते नाही आहे, पण अतिशय सुंदर आहे. आणि मग त्या शिखरावर जाण्यासाठी म्हणून किती अवघड वाट चढतो आपण. ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हे यम नियम आसन याचं इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे की खूप छान. आपण गीता झाल्या ज्ञानेश्वरी पण वाचू असं माझ्या मनात आहे. बघू त्याची कृपा झाली तर होईल ते पण पूर्ण. तर असा हा अध्याय आहे. आता साधक योगारूढ झाला आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे, मग हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून 4था श्लोक आहे, तो फक्त आपण वाचून ठेवू. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. की साधक आता योगारूढ झाला, आतापर्यंत ही शमदमादी षटसंपत्ती त्याच्याकडे आलेली आहे, मुमुक्षुत्व त्याच्याकडे आलेलं आहे, निष्काम कर्मयोग त्याच्याकडे आलेला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तो आता योगारूढ झाला.
मग आता तो योगारूढ झाला हे कसं ओळखायचं, मग त्याची काही लक्षणं असतील, काय असतील ते आपण आता पुढच्या वेळेस बघू. माझ्या अल्पबुद्धीला जेवढं काही समजलं, आज फार मला टेन्शन आलं होतं की 6वा अध्याय, योगाचा अध्याय कसा काय आपल्याला बोलता येईल माहीत नाही, पण मग ते करून घेतलं भगवंतानी. तर मी या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते, या ठिकाणी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.